काय नाव आहे तुमचं? अंबर सिंग सुखदेव राठोड. किती वाजता निघाला साप दिसला तुम्हाला? एक लगभग 4:30 वाजता हा. मग त्यानंतर काय केलं तुम्ही? फोन लावलं पाहुण्याला, पाहुण्या थ्रू त्यांना फोन लावलं. हा, सर्पमित्रांना. सरपी मित्रांना. अच्छा. मग मग काय धरलं आता ते. माझे बालमित्र लहानपणीचे दादाराव सरोशे, आम्ही सोबत आज कल्याण पाटील गायकवाड यांच्या प्रचारामध्ये असताना त्यांना आडूळ तांडा या ठिकाणून फोन आला आणि आल्याच्या नंतर त्यांनी कुठेही विलंब न करता ताबडतोब या तांड्याच्या दिशेने गाडी वळवली आणि लगेच या तांड्यामध्ये आले. या ठिकाणी आपण बघू शकता, या अगोदर एक व्हिडिओ आपण टाकला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी हा साप धरला. ही ताई आमची, हिच्या हातामध्ये हा साप आहे आणि हे आमचे सर्पमित्र. काय नाव तुमचं? सर्पमित्र दादाराव सरोशे, मुक्काम पोस्ट खोडेगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ह्या भाऊनी मला आडूळ तांड्यावरून कॉल आला आणि तत्काळ ह्या अर्ध्या तासात मी ह्या सापाला जीवदान देण्यासाठी इथं आलेलो आहे. बरं, आपण हे साप धरून काय करता? हे साप धरून मी जंगलात फॉरेस्टीत अशी अडचणीत शिकार जिथं असन तिथं उंदीर, बेंडूक, सडे, पाली, घुशी असं हे खाद्य असन तिथं शेतकऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी कोणी साप मारू नये यासाठी आपण लोकांना काय आवाहन करता? आता ह्यो साप शत्रू नसून ह्यो सगळ्याचा मित्र आहे. ह्यो साप कोणालाही डसणार नाही त्याच्या वाटी गेल्याशिवाय. आणि हे याचं खाद्य शिकार करण्यासाठी हा फिरत असतो आणि याला आढळल्याबरोबर काही लोक याला मारून टाकते, जीव मारून टाकते. तुम्हाला साप धरण्याचं परमिशन तुम्ही गव्हर्नमेंटला, याचं वन विभागाला याचं पत्र दिलेलं आहे का? हो, पत्र दिलेलं आहे, पण त्यानं आम्हाला पण सांगितलेलं आहे असे काही साप दिसले तर तिकडेच सोडून फॉरेस्टीत. पण असं साप धरताना पाठीमागे अकोल्यामध्ये एक घटना घडली आणि त्या माणसाने साप नाचवत असताना त्याला जीभ पुढे केली आणि त्याच्या जिभीवर सापाने दंश केला होता. तर असं काही सापासोबत खेळ करता का? हे असे साप जर आढळले ह्या सापाला जसं माणसाला जितकं प्रेम देताना तितकं सापाला बी जर प्रेम दिलं तर ह्यो साप कोणालाही डसणार नाही. आणि असं ही परता चुकीची आहे. याला खेळायचं, याची जीभ बाहेरून काढायची, याला हे छेडछाड करायचं, याला हातावर घ्यायचं, नाचायचं, हे चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे सर्पमित्र आहे, या सर्पमित्रांसाठी आपण काय संदेश देणार की आपण सापाला कशा पद्धतीने पकडलं पाहिजे? आता हे साप काळजी काय घेतली पाहिजे आपण? हे साप कोणालाही म्हणजे पाळीव म्हणजे आपला होणार नाही, आपला होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि ह्या सुरक्षित याच्या नजरेवरती नजर टाकून याला सुरक्षित भरणीत घालून व पिशवीत घालून याला जंगलात सोडून द्यायचं. जर असं काही छेडछाड केलं तर याचा मृत्यू होणारच. ह्यो काही आपला भाऊबंद नाही, भाऊ नाही, पाहुणा नाही, रावळा नाही, याची ओळख व्हायसाठी. पण याचं एक नॉलेज राहतं, याचं एक सर्पमित्र म्हणून एक मित्र आहे त्याचा, आणि त्याला कसं हँडल करायचं. नाग, मण्यार, घोणस, फुरसा ह्या सगळ्या सापाच्या जाती, कावड्या सापापासून तर आजगार लोक आपल्याला ती माहिती आहे. पण मी नाही माहिती म्हणजे एवढा टाईम नसल्यामुळे मी याला या जंगलात सोडून देईन आणि अशी एक माहिती सगळ्या लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसा लोक अशी एक माहिती पोहोचीन. ह्यो साप चावणार नाही त्याच्या वाटी गेल्याशिवाय. जसं माणसाच्या वाटी गेल्याशिवाय दुश्मन बनत नाही, तसा हे मित्रबाई सर्पमित्र. म्हणजे तुम्हाला म्हणायचं, कुत्र्या शेपटीवर जर पाय दिला तरच कुत्रा चावतं, तसं चावत नाही. त्याच पद्धतीनं सापाचं आहे. दुसरा विषय, तुम्ही साप धरताना जे काही सर्पमित्र आहे यांना कदाचित एखाद्या सापाने दंश केलं तर गोळ आणि त्याच्यामध्ये जर एखादा सर्पमित्र दगावला तर त्या सर्पमित्रासाठी शासनाकडून काही मदत मिळावी अशा सर्पमित्रांनी काही संघटना केलेली का? हो, संघटना केली, पण त्याच्यावर आमच्यावर काही इतके रिक्षी काम असून ही सरकार आमच्यावर काळजी घेत नाही. आणि आमच्यावर आम्ही जे पत्र दिले आपले हे असं मुख्यमंत्री शासनाकडे, आपले फॉरेस्ट्री डिपार्टमेंट इकडे बी चौकशी आम्ही केली, पण आमच्यासाठी हे कोणीच हे आम्हाला काळजी करीत नाही, असे प्रमाणपत्र देत नाही ना, आम्हाला महिना सुद्धा चालू करीत नाही. जिथं द्यायचं तिथं देणार आणि जो धोक्यात घालून हे काम करतो त्याच्यावर काही काळजी. म्हणजे तुम्हाला म्हणायचं, तुम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी तुमचा स्वतःचा जीव धोक्यात घालता आणि शेतकऱ्यांचं जीवन वाचवता, तरी पण हे शासन असेल किंवा राज्यकर्ते असेल तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि तुमच्यावर होणारी जी हानी आहे या हानीला नंतर ही हानी भरून निघावी यासाठी काही प्रोत्साहन देत नाही. देत नाही, त्याच्यात काही फायदाच होत नाही ना. जर आज तुम्ही देतान किंवा न देतान, हे आज आमचा जीव ह्या प्राण्यामधून गमावलेला आहे. आमचे लेकरं बाळ बी उन्हात पडणार आहे.
हे कमी पैशात याच्यात पेट्रोल पाण्यात याच्यात त्याच्यात आम्ही हे कामं करतो आणि याचा जीव वाचवतो आणि शेतकऱ्याचा पण जीव वाचवतो आम्ही. शेतकरी तुम्हाला येण्या जाण्यासाठी जे पेट्रोल खर्च लागतो ते हा, देतात ते का? देतात ना, बिचारे देऊन जे काय टाकतात. असेल हा, ते जे काय देतात. असेल ते देऊन पण टाकतात. हा व्हिडिओ तुमचा सरकारपर्यंत जाण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमचा चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही शासनाला काय सांगू इच्छिता की तुमच्यावर होणाऱ्या हानीबद्दल तुम्हाला काय मिळाले पाहिजे? आम्हाला याचा आमच्या हानी होऊ नये ती हानी, पण एखाद्या बारचीला बाय चान्स नजर न चुकीनं झाली तर आम्हाला आमच्या लेकरा बाळाकडे पाहून आम्हाला काहीतरी विमा याला 10 लाख 15 लाखाचा विमा तरी द्यायला पाहिजे सरकारनं, अशी मी एक माहिती सांगतो. आपले मित्र गायकवाड साहेब, ज्ञानेश्वर गायकवाड साहेब यांना जी माहिती मला विचारलेली मी ती खरोखर माहिती माझ्या माध्यमातून मी सांगितलेली आहे. आणि मला हे जर सहकार्य करीत असेल तर खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा आणि या तांड्याचं नाव सांगा. अंबर सिंग सुखदेव राठोड आडू तांडा